जोरात बोल. गणपती बाप्पा मोरया. गणेश मित्रांनो, तर आज आपण आलो चिंचपोकलीला. तर कोणी घरगुती मूर्ती बुक नसेल केली, कारण एकच महिना राहिला अजून, तर लवकरात लवकर मूर्ती घ्यायला या. आपल्या इथे वर्कशॉप आहे, तिथे या. तुम्हाला जशा पाहिजे तशा मूर्त्या भेटतील. आता त्या तुम्हाला दाखवतो मी कशा मूर्त्या आहेत त्या. आतमध्ये जाऊ आपण आणि दाखवतो एक एक मूर्ती कशी आहे ती. चला, आता आपल्याला जायचं आहे चिंचपोकलीच्या इथे. इकडून रोड आहे आणि इकडून एक आहे, त्यासमोरच आपल्याला बघायला भेटेल गाडी गावकर पेंटर लालबाग. तर चला आतमध्ये जाऊ. आता बघू कशा आपल्याला मूर्त्या बघायला भेटतात. आता आपण आलो आतमध्ये, आणि मागं पण मी इथली व्हिडिओ टाकली होती, तेव्हा मूर्त्या एवढ्या अशा बनल्या नव्हत्या. तर आता आपल्याला वेगवेगळ्या मूर्त्या आपल्याला बघायला भेटतात तिथे. जर कोणाला घ्यायच्या असतील तर इथे नक्की या. बघू शकता लालबागच्या रायाची, चिंतामणीची, गोड गणपती, बॅलेन्सिंग मूर्ती पण आपल्याला इथे बघायला भेटते. तर सगळे तुम्हाला दाखवतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बघू शकता आपल्या इथं पहिलीच मुंबईच्या राजाची दिसले, तिकडे लालबाग, चिंतामणी, बॅलेन्सिंग मूर्ती, अशा खूप साऱ्या मूर्त्या आहेत. मी तुम्हाला एक एक करून दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर चला आता आपण करू सुरुवात. बघू शकता आता आपल्याला पहिले दिसले लालबागच्या रायाची मूर्ती. त्याच लगेच आपल्याला खूप साऱ्या इथे मूर्त्या बघायला भेटतात. आणि इथे आपल्याला लगेच चिंचपोकलीचा चिंतामणी पण बघायला भेटला आहे. बघू शकता मागच्या वर्षी जसा चिंचपोकलीचा चिंतामणी होता तसाच आपल्याला बघायला भेटतो इथे. खूप साऱ्या सुंदर सुंदर अशा मूर्त्या इथे आहेत. नक्कीच इथे तुम्हाला जशा पाहिजे अशा मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतील इथे. आता मी दाखवणार आहे तुम्हाला मुंबईमधल्या एकदम टॉपच्या मूर्त्या. मुंबईचा राजा, लालबागचा राजा, चिंतामणी, अजून बॅलेन्सिंग मूर्ती पण दाखवतो आहे. गोड गणपती एक आहे, तुम्ही बघत राहा. चला एक एक आपण सुरुवात करू. आता आपल्याला पहिलेच लालबागच्या राजाची मूर्ती दिसते. एकदम सुंदर अशी, एकदम डिट्टो, काहीच फरक नाही अशी मूर्ती आपल्याला लालबागच्या राजाची दिसते. तिकडे लगेच आपल्याला मुंबईचा राजा पण बघायला भेटते. बघू शकता मुंबईचा राजा 22 फुटाला. लगेच दोन मूर्त्या झाल्यानंतर आपल्याला चिंचपोकलीचा चिंतामणी बघायला भेटला आहे. चिंचपोकलीचा चिंतामणी. लगेच अजून एक लालबागचा राजा आहे. रांगेत अशा मूर्त्या ठेवल्यात, बघू शकता तुम्ही. तर आपल्याला वरती पण चिंचपोकलीचा चिंतामणी, लालबागचा राजा 1, 2 आणि एक गोड गणपती बघायला भेटला आहे. बघू शकता गोड गणपती. आणि मागं पण एक व्हिडिओ टाकली होती इथलीच, त्यात पण मी तुम्हाला गोड गणपती दाखवला होता, लालबागचा राजा पण दाखवला होता. पण बॅलेन्सिंग मूर्ती पहिल्यांदाच इथं आणली अशी. तर मागं आलं तर तेव्हा बॅलेन्सिंग मूर्ती आपल्याला दिसली नाही, आणि ह्यावेळी आपल्याला बॅलेन्सिंग मूर्ती दिसते. बघू शकता बॅलेन्सिंग मूर्ती आपल्याला बघायला भेटते. परेलचा राजा, परेलचा महाराजा.
बघू शकता आपल्यासमोर अजून एक सुंदर मूर्ती दिसली आपल्याला. आता आपल्याला एक दिसले कमळावर मूर्ती बसले, ती दाखवतो तुम्हाला मी. एकदम कमळावर अशी बसलेली आहे, बघू शकता तुम्ही. कमळावर बसले. इकडे एक आपल्याला बघायला भेटते. बघू शकता आपल्याला खूप सारे इथे मूर्त्या बघायला भेटतात वेगवेगळ्या प्रकारच्या, सगळ्या घरगुती मूर्त्या आहेत. लवकर येऊन बुक करा, कारण एकच महिना राहिला आता. पुढच्या महिन्यात आता आपल्या प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. बघू शकता इथे मूर्त्या बुकिंगसाठी पण आलेल्या आहेत. त्यांना ही मूर्ती कदाचित आवडली मागची. तुम्ही पण या नक्कीच, कारण इथे खूप सारे सुंदर सुंदर अशा मूर्त्या बघायला भेटतात आपल्याला. असाल की इथे खूप साऱ्या सुंदर सुंदर मूर्त्या आपल्याला इथे बघायला भेटल्यात. मुंबईचा राजा, चिंचपोकलीचा चिंतामणी, बॅलेन्सिंग मूर्ती पण बघायला भेटले. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आणि कोणाला जर घरगुती मूर्त्या पाहिजे असतील तर इथे नक्की जा, तुम्हाला जशा पाहिजे तशा मूर्त्या भेटतील. सबस्क्राईब नसेल केला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुम्हाला असेच व्हिडिओ नवीन नवीन बघायला भेटतील. आणि आता आपले गणपती बाप्पा पण बसतील, आता आगमन पण सुरू झालेत. व्हिडिओ आपण इथंच थांबू, भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, बाय बाय, गणपती बाप्पा मोरया.